आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक। राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। बैठकीत शेतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याची सगळ्यांना जबाबदारी। वर्धापन दिनी मोठ्या नेत्यांचे होणार पक्षप्रवेश। अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू आज न्यायालयात याचिका दाखल करणार। बच्चू कडूंवर अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रतेची कारवाई। जालन्यात भाजपचा महाविकास आघाडीला दणका। आमदार बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचं आयोजन। शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना दिलासा। आगामी निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार नाहीत। जिथे अध्यक्षपद रिक्त आहे त्याच ठिकाणी नव्याने नियुक्ती केली जाणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर। शिरोळ इथे जल्लोषात स्वागत। कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक। शहराच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा। प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 7वी सुनावणी। सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार। मोदी सरकारचे यशस्वी 11 वर्ष पूर्ण। संकल्प से सिद्धी तक संवाद मेळाव्यातून केंद्र सरकारच्या योजनांची खासदार अनुप धोत्रे यांनी वाशिममध्ये दिली माहिती। मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची सरकारी शाळेला भेट। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लहानग्यांचं कॅडबरी चॉकलेट वाटून जल्लोषात स्वागत। काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनर वाहनाची कुऱ्हाडीने तोडफोड। शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद झाल्याने खळबळ। मावळमधील पूर दुर्घटनेनंतर सर्व नदी कॅनल ओढ्यांवरील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा। पुणे शहर भाजपाची महापालिका आयुक्तांकडे मागणी। भिवंडीतील कवाड येथील जिल्हा परिषदेच्या कॉर्पोरेट शाळेचं माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। केंद्र सरकारच्या विशेष निधीतून शाळेची उभारणी। मंजूर घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करावी यासह विविध मागण्यांसाठी माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे गटनेते हसनोद्दीन कट्यारे यांचं पैठण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण। विरारमध्ये 1 कोटी बांबू लागवड उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बांबूंचे वृक्ष लावून उद्घाटन। कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलन करणार। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। डोंबिवलीत केडीएमसी घनकचरा करवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। डोंबिवली स्टेशन परिसरात केडीएमसीची कराची बिले जाळून व्यक्त केला निषेध। साताऱ्याच्या लोणंदमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली पाहणी। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना। मुंबईच्या विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात धोकादायक डोंगराळ भाग। शिवसेनेकडून संरक्षण जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात। शिवसेना सचिव राम रेपाळेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ। भंडाऱ्यात नाना पटोले आणि शिवसेनेचं नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन। भंडाऱ्यात काँग्रेसची शिवसेनेसोबत युती। भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसची शिवसेनेसोबत युती। महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत। हा प्रयोग नक्कीच झाला पाहिजे। वसंत मोरे यांचं वक्तव्य। कुंडमळा दुर्घटनेला अजित पवार जबाबदार। दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। कुंडमळा दुर्घटनेतील खरा आकडा समोर आला नाही। रवींद्र चव्हाणांनी मंत्री असताना निधी मंजूर केला होता। नव्या पुलाला मंजूर झालेले पैसे गेले कुठे? संजय राऊतांचा सवाल। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना मोठा धक्का। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र। विभागीय सहनिबंधकांचा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षेचा शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। अन्नत्याग आंदोलनाचा बच्चू कडूंना फटका। सांगलीतील वसंतदादा घराण्याने धरली भाजपची वाट। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून भाजपात। जयश्री पाटील यांचा भाजपात प्रवेश।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. 20-21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. छोटे बंधारे देखील ओव्हरफ्लो. कोयना धरणाची पाणी पातळी वाढली. पंढरपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ. उजनी धरणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 50% भरलं. नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर विदर्भात अद्याप पाऊस नाही. अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्यात हिरपूर गावातील नालेसफाईचं काम अद्याप रखडलेलं. पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर. परिसरात मात्र दुर्गंधी. रोगराईची भीती. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला तळ्याचं स्वरूप. नागरिकांना कार्यालयात येण्या जाण्यासाठी होतोय त्रास. पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत. पावसामुळे 18 लोकल रद्द. रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने. सिंधुदुर्गात पावसाची उसंत. जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यात पाऊस असला तरी अन्य भागात मात्र पावसाची विश्रांती. अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्यात हिरपूर गावातील नालेसफाईचं काम अद्याप रखडलं. पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर. परिसरात दुर्गंधी. पावसामुळे ठाण्यातील सिद्धिविनायक पार्क येथील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. उर्वरित धोकादायक भागात आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं बॅरिगेटिंग. नवी मुंबईतील तुर्भे येथील इंदिरानगरमध्ये साचलं पाणी. रस्ते जलमय. नागरिकांचा पाण्यातून प्रवास. पालघरमध्ये पश्चिम किनारपट्टीसह पूर्वेकडील भागात पावसाचा जोर. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवर पाणी भरलं. रायगडमधील महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. पावसाचा जोर वाढत राहिला तर नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण. अकोल्यात दमदार पावसाला सुरुवात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वादळी वाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस. पावसाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडवर. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अन्य भागात सक्षम पंप तैनात. अंबरनाथ तालुक्यात मुसळधार पाऊस. उल्हास नदीच्या उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरण परिसरात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्ली जलमय. घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. जोरदार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद. पावसामुळे रस्त्याचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता गेला वाहून. रस्ता वाहून गेल्यानं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प. कोल्हापुरातल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला. पावसामुळे मौजे चौके गावाला जोडणारा पूल गेला वाहून. पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. तुर्भे स्थानकातील भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी. प्रवाशांना पाण्यातून काढावा लागतोय मार्ग. रेल्वे आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली. राधानगरी धरणाच्या पायथ्याच्या विद्युत गृहातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठेत देखील पाणीच पाणी. विद्याविहारमधील डॉन बॉस्को शाळेजवळ पावसामुळे साचलं पाणी. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहतुकीला फटका. साचलेल्या पाण्यामुळे नागरिक मात्र त्रस्त. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे धोका.
बुलढाणा शहरात हरित पट्टा, हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान. शहरात 1 कोटी रुपये किमतीचा उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार. बुलढाण्यात लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचं आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. योग दिनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन. कक्षात 2 डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती. गरजू नागरिकांना तत्काळ उपचार देण्याच्या दृष्टीने निर्णय. हिंगोली शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर. पावसाळ्यात उघड्यावर डीपी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका. अकोल्यातील दाळंबी गावातील नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. नवी मुंबई पालिका भरतीसाठी 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा. पालिकेत 368 पदांसाठी भरती. राज्यभरातून 84,000हून अधिक खर्च. एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर. पीसीएम मध्ये 22 जण अव्वल. राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले. मुंबईतील 3 समावेश. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीत आगमन. यावेळी भाविकांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली. कोल्हापुरात स्मार्ट मीटर विरोधातील जनतेचा संताप. जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यामुळे ग्राहकांची कनेक्शन तोडली. कारवाई विरोधात आंदोलन. अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं निदर्शनास. पुण्यात पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर. ढोल ताशा वादकांकडून सरावाला सुरुवात. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा पार. अकोल्यातील दाळंबी गावातील नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी. 18 जून ते 10 जुलै दरम्यान मिळणार टोल माफी. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोल माफीचा निर्णय. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. शाळेच्या खोल्यांची दुरावस्था असल्याने विद्यार्थी पटांगणात. पैठण येथील आर्य चाणक्य शाळेत ढोलताशाच्या गजरात शहरात मिरवणूक काढत विद्यार्थ्यांचं स्वागत. शाळेची फुले आणि रांगोळी काढून पारंपरिक पद्धतीने सजावट. कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला तडे. 2 पुलांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला तडे. 2007 ते 2011 दरम्यान झालंय पुलाचं काम. 14 वर्षातच पुलाला तडे गेल्याचं समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.